नमस्कार मित्रांनो. नुकताच टेट 2025चा निकाल जाहीर झाला आणि आता आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी चालू होईल. तर मी त्याबद्दल एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो पहा. परंतु रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागतील, कोणकोणते कागदपत्र महत्त्वाचे, ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करावे. तर चला सुरू करूया व्हिडिओला. तर हे पहा, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी हे कागदपत्र महत्त्वाचे आहेत. सर्वात प्रथम टेट 2025चं जे काही स्कोअर कार्ड येणार आहे ते तुम्ही जपून ठेवायचे आणि ज्यांनी आतापर्यंत डाउनलोड केलं नाही त्यांना 31 ऑगस्ट 2025ची मुदत आहे, लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर ज्या कॅन्डिडेटने TET1 किंवा CTET1 क्वालिफाय केले त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुम्ही टेट देण्यासाठी पण त्याचा जो काही डेटा फिल केला होता तेव्हा पण त्याच्याबद्दलची जी माहिती टाकली त्याचं कागदपत्र तुम्हाला आता लागतं. सिमिलरली TET2 आणि CTET2चे सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहेत, त्याचे स्कोअर कार्ड पण लागणार आहेत, ते पण जपून ठेवायचे. नंतर आता तुम्ही जेव्हा ह्या पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणार आहात तेव्हा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक कॉपी मिळेल, ती कॉपी पण तुम्ही जपून ठेवायची. त्याच्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे SSC HSC म्हणजे 10वी आणि 12वीचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट. बघा, हे दोन वेगवेगळे असतात. मार्कशीटवरती तुमची जन्मतारीख नसते आणि सर्टिफिकेट म्हणजे 10वीच्या प्रमाणपत्रावरती तुमची जन्मतारीख असते आणि ही जन्मतारीख असलेला जो 10वीचा सर्टिफिकेट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ ही त्याच्यावरूनच ग्राह्य धरली जाते. सगळ्यात व्हॅलिड डेट ऑफ बर्थसाठी जे डॉक्युमेंट आहे तुमचं ते SSCचं प्रमाणपत्र असतं. त्याच्यानंतर तुमचे हायर एज्युकेशन किंवा डिप्लोमा एज्युकेशन किंवा डिग्री एज्युकेशन ह्याच्याशी रिलेटेड जे काही सगळ्या सेमिस्टरचे गुणपत्रक आहेत आणि त्या कोर्सचे प्रमाणपत्र आहेत हे तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहेत. आता समजा एखाद्यानं BAचं प्रमाणपत्र BAचा डेटा दिला होता हे टेट देण्यासाठी आणि ते प्रमाणपत्र त्यांना आणखीन घेतलेलं नाही, तर लवकरात लवकर काढून घ्या आणि ज्याचे हरवलेत त्यांना डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी अर्ज करा आणि लवकरात लवकर मिळवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जातीचं प्रमाणपत्र. ज्या ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केला त्या त्या प्रवर्गाचं जातीचं प्रमाणपत्र तुम्ही तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर OBC NT मधले सगळ्या कॅटेगरी VJNT NT A NT B NT C NT D आणि SCBC ह्या कॅटेगरीजसाठी आणि आणखी काही कॅटेगरीजसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असतात. तुम्ही जर नॉन क्रिमिलियर हो केलेलं असेल टेटचा फॉर्म भरताना तर तुम्हाला ते अत्यंत आवश्यक आहे, ओरिजिनल नॉन क्रिमिलियर. आणि ज्यांनी फक्त नॉन क्रिमिलियरच्या पावतीवरती अप्लाय केलं त्यांना देखील आता नॉन क्रिमिलियर कंपल्सरी लागेल पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करताना. परत कास्ट व्हॅलिडिटी ST कॅटेगरीला तर मॅन्डेटरीच आहे, पण इतर ज्या काही प्रवर्गातल्या रिझर्व्ड कॅटेगरी आहेत त्यांना पण कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी. परत बर्थ सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्रासाठी आपला ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा आपण त्याला TC म्हणतो किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला हे लागेल. आणि परत आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट ह्याच्यापैकी व्हॅलिड ID कार्ड लागणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून ठेवायचे आहेत, कारण लवकरच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला सूचना येऊ शकतात. त्यासाठी आपण सगळ्यांनी ह्या प्रमाणपत्र आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे नॉन क्रिमिलियर आणि सगळे शैक्षणिक गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकदा चेक करून घ्यायचं. काही वेळेस काय होतं, आपलं समजा एखाद्याचं BA 3 वर्षाचं तर त्याच्या 6 सेमिस्टरच्या मार्कशीट पाहिजे असतं. कुठल्या मार्कशीट एखादी गुणपत्रक गहाळ झालं असेल तर आत्ताच त्याचं डुप्लिकेट वगैरे काढून ठेवा आणि प्रमाणपत्र पण जर गहाळ झालं असेल कोणाचं तर लवकरात लवकर, हरवलं असेल तर लवकरात लवकर काढून घ्या. त्याच्यानंतर आपण बघूया आता काही स्पेसिफिक कॅन्डिडेटसाठी म्हणजे समांतर आरक्षणाचा फायदा वगैरे घेण्यासाठी त्यांनी फॉर्म भरताना तसं तिथं नमूद केलेलं असतं. त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते पाहूया. पहिलं, पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे हँडिकॅप जे काही उमेदवार आहेत त्यांचं कमीत कमी 40% हँडिकॅप असलेलं सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे. परत जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांचं एक्स सर्व्हिसमॅनची सर्व्हिस, ते जे काही सर्व्हिस केली आहे तिथं त्यांनी ते सर्टिफिकेट
अत्यंत कंपल्सरी. नंतर स्पोर्ट्स सर्टिफिकेट. आता हे स्पोर्ट्स सर्टिफिकेट वरती आजकाल शासनाचा खूप म्हणजे बारकाईने त्याचा अभ्यास करतात. ते त्या विभागाच्या क्रीडा कार्यालयाला पाठवतात आणि तिथं जर त्याची नोंद असेल तरच ते ग्राह्य धरलं जातं, नाही तर तुमचं आता जरी त्यांनी ग्राह्य धरलं तरी भविष्यात जाऊन त्याची व्हेरिफिकेशन होणार आहे, तेव्हा ते चेक करतात. परत जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, प्रकल्पग्रस्त, त्यांचं ते सर्टिफिकेट काढलेलं असायला पाहिजे. परत भूकंपग्रस्त आहेत 5 नंबरला, मी इथं मेन्शन केलं, त्यांचं सर्टिफिकेट असायला पाहिजे व्हॅलिड. परत 6 नंबरला सुसाईड अफेक्टेड फार्मर, म्हणजे जे शेतकऱ्यांनी सुसाईड केली आहे त्यांच्या पाल्यांना ते लाभ घेण्यासाठी ते प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात लास्टला अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र. ते काही टेम्पररी बेसिसवरती सर्व्हिस करत असतात डिपार्टमेंटला, तर त्यांना पण इथं लाभ मिळू शकतो जर हे प्रमाणपत्र असेल आणि त्यांनी फॉर्म भरताना नमूद केलेलं असेल. हे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला तयार ठेवायच्यात लवकरात लवकर. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतं टेट 3 म्हणजे टेट 2025 मधून. तर या व्हिडिओतून मला एवढी माहिती द्यायची होती. ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.